नमस्कार विद्यार्थी मित्र, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. एनएमएमएस परीक्षा जी आता 8वी मध्ये घेतली जाते त्याच्यामधील बौद्धिक क्षमता चाचणीचे लेक्चर आपण बघत आहोत. आजचं 9वं लेक्चर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 8 पहिली लेक्चर बघितली नसतील तर ती सुद्धा बघून घ्या. तर हे आपलं दुसरा टॉपिक आहे आणि हे टॉपिकचं नाव काय? अल्फाबेट सिरीज म्हणजेच इंग्रजी अक्षर मालिकेवरती आधारित प्रश्न आहेत. आणि आजचा जो टाईप आहे त्या टाईप मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत बघा. पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिला आहे. अक्षरांचा काय दिलेला आहे? विशिष्ट असा गट दिलेला असेल, पद दिलेला असेल. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटांशी त्या गटांशी जुळतो, तो योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे काय बघा, समजून घ्या. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतात. तर बघा, तुम्हाला अक्षरांचा गट दिला असतोय. हा एक अक्षरांचा गट झाला. हा जो दिसतोय ना, हा एक अक्षरांचा गट झाला पूर्णपणे, LWD. तसाच DOL हा सुद्धा अक्षरांचा एक गट झाला आणि MXC हे सुद्धा अक्षरांचा गट झाला. म्हणजे हे तीन जे दिलेले आहेत काय अक्षरांचे गट आणि ह्यांच्याशी जुळणारा एक गट ह्या पर्यायामध्ये आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. आता मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतोय, तुम्ही पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करा. जर सुटत नसेल तर त्याचं तुम्ही सोल्युशन बघा. बघा, ह्या पद्धतीच्या प्रश्नांमध्ये करायचं काय? तर हा जो गट दिलेला आहे कुठला, LWD, इथं बघा व्यवस्थितरित्या बघा. आता LWD ह्या गटामध्येच संबंध लावायचा. म्हणजे काय करायचं ते सांगतो. त्यानंतर तसाच संबंध ह्या DOL ह्या गटात लावायचा आणि तसाच संबंध ह्या MXC ह्या गटात सुद्धा लावायचा. तर तो कशा पद्धतीनं तो बघा. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे एबीसीडीचं क्रमांक हे पाठ असलेच पाहिजेत. म्हणजे बघा, ए चा क्रमांक 1, बी चा क्रमांक 2, सी चा क्रमांक 3, डी चा क्रमांक 4. बघा इथं मी खाली दिल्यात बघा एबीसीडीचे नंबर. हे एबीसीडीचे नंबर पाठच असले पाहिजेत. कुठपर्यंत? झेड पर्यंत. कारण एकूण लेटर्स किती आहेत? 26. एकूण 26 अल्फाबेट्स आहेत. त्या 26 अल्फाबेटचा नंबर हे पाठ असलंच पाहिजे. जरी मी तुम्हाला एन चा नंबर विचारला तर एन चा नंबर किती आहे? 14. हे तुम्ही एकदम फास्टरित्या सांगितलं पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही काय बघा, क्लास 6वा बघा. त्या क्लास 6व्यामध्ये मी तुम्हाला ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे कशा पद्धतीने हे नंबर पाठ करायचं ते. ज्या विद्यार्थ्यांनी पाठ केले नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी ते पाठ करून घ्या नंबर. आणि एबीसीडी कशा पद्धतीने लिहायची, हे खाली मी एबीसीडी लिहिल्या बघा, त्याच पद्धतीने एबीसीडी लिहायची. खाली जशी लिहिल्या बघा, ABCD M पर्यंत दिलेला आहे. M पासून बघा त्याच्या खाली N दिलेला आहे, परत आणि मग झेड पर्यंत दिलेला आहे. ए च्या खाली किती आलेला आहे बघा, इथं ए दिसतोय काय आणि ए च्या खाली काय आलेला आहे? झेड आलेला आहे. अशा पद्धतीने एबीसीडी ही लिहायची. तर आता आपण इथं काय करूया, ह्यांचे नंबर देऊया. पहिला प्रश्न बघा. ह्या पहिल्या प्रश्नामध्ये एल चा नंबर किती आहे हो? तर एल चा नंबर 12. एल चा नंबर किती आहे? 12. डब्ल्यू चा नंबर किती आहे? तर 23. पाठ ठेवायचा. डी चा नंबर किती आहे? 4. ह्या डी चा नंबर किती आहे? 4. ओ चा नंबर किती आहे? 15. एल चा नंबर किती आहे? 12. एम चा नंबर किती आहे? 13. एक्स चा नंबर किती आहे? एक्स चा नंबर 24 आहे आणि सी चा नंबर किती आहे? 3 आहे. आता बघा, हे नंबर देण्याच्या अगोदर ह्या एबीसीडी कडे जरा पहिल्यांदा तुम्ही नजर घ्या. बघा, LWD एल कुठे दिसतोय तुम्हाला? हित दिसतोय. आणि डब्ल्यू कुठे दिसतोय तुम्हाला? हित दिसतोय. आणि डी कुठे दिसतोय? त्याच्या बरोबर समोर. बघा, हे WD ही जी दोन लेटर आहेत ती एकमेकांच्या समोर आहेत, एकमेकांच्या समोर आहेत. तसंच ह्या गटामध्ये बघा, तसंच दुसऱ्या गटामध्ये बघा, डी कुठे दिसतोय तुम्हाला? डी डी बघा हित आहे. आता पेन मी चेंज करतो. डी कुठे दिसतोय तुम्हाला? बघा हित दिसतोय का? बघा डी. आणि ओएल ही जी दोन लेटर आहेत बघा, ही ओ आणि हे एल, ही ओएल एकमेकांच्या समोर आहेत. ओएल ही एकमेकांच्या समोर आहेत. म्हणजे प्रत्येक गटामधील शेवटची दोन लेटर सी एकमेकांच्या समोर आहेत. आता MXC हा गट घेऊया. त्याच्यामध्ये शेवटची दोन लेटर बघूया. एक्ससी ही सुद्धा एकमेकांच्या समोर आहेत. मग आपल्याला पहिल्या दोन लेटर मध्ये म्हणजे प्रत्येक गटामधील पहिल्या दोन लेटर मध्ये काय संबंध आहे तो बघूया. तो पहिल्यांदा काढूया. तर बघा, एल चा क्रमांक किती आहे? 12 आहे. आणि काय बघा, डब्ल्यू चा क्रमांक किती आहे? 23 आहे. 12 मधनं 23 गेलं की राहते किती? तर 23 मधनं 12 गेल्यानंतर राहते किती? 11 राहते. बरोबर आहे का नाही? 23 मधनं 12 गेल्यानंतर 11 राहणार. तसंच बघा, ह्या 15 मधून 4 घालवा. 15तून 4 गेले की किती राहते? 11 राहते. आणि या 24 मधून 13 घालवा. 4तनं 3 गेला की 1, 2तनं 1 गेला की 1, किती राहते? 11.
म्हणजे प्रत्येक गटामधील पहिल्या 2 लेटर मध्ये काय संबंध आहे, त्यांचे जे नंबर आहेत त्या नंबरचा जर फरक घेतला तर 11 येते. आणि बघा प्रत्येक गटामधील जी शेवटची 2 लेटर ही एकमेकांच्या समोर आहेत, हे इथं रिलेशन लागते. हे इथं रिलेशन लागते. तर आपल्याला प्रत्येकाचा आता चेक करायला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 14 हा त्याचं बरोबर उत्तर आहे. तुम्ही चेक करा. कारण मी हे कसं काढलं बघा, कारण का इथं आर आणि आय हे एकमेकांच्या समोर आहेत. आर आणि आय एकमेकांच्या समोर, म्हणजे शेवटची 2 लेटर ही एकमेकांच्या समोर आहेत. बाकी कुठल्याच ऑप्शन मध्ये शेवटची 2 लेटर एकमेकांच्या समोर नाहीत. त्यामुळे प्रत्येक ऑप्शन इथला निघून गेलेला आहे. फक्त आर आय, म्हणजे बघा शेवटच्या ऑप्शन मध्ये जे शेवटची 2 लेटर ती एकमेकांच्या समोर आहे ती मला माहितच आहे, म्हणून त्याचं डायरेक्ट उत्तर मी 4 हे दिलेलं आहे. अशा पद्धतीने सुद्धा डोकं लावायचं आहे. ते बघा प्रश्न कशा पद्धतीने फास्ट सोडवायचा तो. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा कसा सोडवायचा तो बघा. पहिल्यांदा तुम्हाला सुटतोय का तो प्रश्न बघा. तर सुटत नसेल सोल्युशन बघा. काय दिलेला आहे, पहिला गट एच एस टी जी. आता एच कुठे तुम्हाला दिसतोय, इथं खाली एच दिसतोय बघा ह्यो. त्यानंतर इथं खाली एस दिसतोय, खाली इथं टी दिसतंय आणि त्यानंतर जी दिसतंय. म्हणजेच काय बघा, इथून एस पासून टी कडे गेलो, टी पासून जी कडे गेलो आणि जी पासून एच कडे गेलो. अशा पद्धतीने एक चौकोन तयार होतोय त्यांचा. तसंच काय बघा ह्याचा पण होतोय का बघूया. व्ही एफ यू. व्ही कुठे दिसते, व्ही इथं दिसते. एफ कुठं आहे, एफ व्हीई एफ यू. ह्यांचा पण बघायला गेला की अशा पद्धतीनं चौकोन तयार झालेला आहे बघा. व्हीई एफ यू. आणि त्यानंतर बघा ह्या गटामध्ये बघूया डी डब्ल्यू एक्स सी. डी डब्ल्यू कुठं आहे, एक्स सी. अशा पद्धतीने ह्यांचा म्हणजे डी कडून डब्ल्यू कडे, डब्ल्यू कडून एक्स कडे, एक्स कडून सी कडे, अशा पद्धतीने काय झालेला आहे, चौकोन तयार झालेला आहे खालच्या. म्हणून अशा पद्धतीने एबीसीडी काढायची. तर तसाच कुठल्या ऑप्शनचा चौकोन तयार होतोय बघूया. पहिला ऑप्शन काय दिलेला आहे, एल ओ पी के. बघा एल, त्यानंतर खाली ओ आहे, त्यानंतर पी आहे, त्यानंतर की आहे. तर पहिल्याच ऑप्शनचा तयार झालेला आहे चौकोन. हे के दिसतंय काय बघा, एल कडून ओ, ओ कडून पी, पी कडून के आणि आपण के कडून एल सुद्धा जोडलं, म्हणजे एल ओ पी के. मग पहिलाच ऑप्शन असं हे याचा बरोबर उत्तर आहे. मग झेड एम एन हे जुळतंय काय बघा. झेड ए, बघा झेड ए इथं समोरासमोर आहे आणि एम एन इकडं आहे, इथं चौकोन तयार होतोय का, नाही होत. एच एस पी के, एच एस पी के कुठं आहे, एच एच इथं आहे, एस इथं आहे. बघा एच, हे एच दिसते आणि हे एस दिसते, एकमेकांच्या समोर आहे, ठीक आहे. परंतु पीके कुठं आहे बघा, त्यांचा चौकोन तयार होत नाही. हा, इथं 4 लेटर मध्ये सोडलेले आहे, त्यामुळे ह्यांचा पण होत नाही आणि ह्यांचा पण होत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्ही नीट पहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा कशा पद्धतीने सोडवायचा तो. पहिल्या गटामध्ये काय दिलेला आहे, तर पहिल्या गटामध्ये दिलेला आहे एम पी जे दिलेला आहे. दुसऱ्या गटामध्ये पी एस एम दिलेला आहे आणि तिसऱ्या गटामध्ये डी जी ए दिलेला आहे. तर बघूया आपण हे कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला आहे तो. तर आपण यांचे नंबर देऊया. एम चा नंबर किती आहे, 13 आहे, मै 13 हिरो. पी चा नंबर किती आहे, 16, 16 वर्षाचा प्रिन्स होता. जे चा नंबर किती आहे, तर जे चा नंबर 10 आहे. पी चा नंबर 16, एस चा नंबर 19, एम चा नंबर 13. डी चा नंबर किती, 4, जी चा नंबर 7 आणि ए चा नंबर 1. बघा प्रत्येक गटामध्ये संबंध लावायचा, म्हणजे हा जो गट आहे ना, हा गटाचे मी जे नंबर दिले त्या नंबर मध्ये संबंध लावा तुम्ही. हे 13 दिले, 13 आणि 16 यांच्यातला फरक काढा, किती येतोय, तर 13 आणि 16 मध्ये काय अधिक 3 केलेला आहे, बरोबर आहे. आणि 16 आणि 10 मध्ये फरक काढा, 16तून काय केलेला आहे, वजा 6 केलेला आहे, बरोबर आहे की नाही, वजा 6. वजा 6 केल्यानंतर म्हणजे 16तनं 6 घालवल्यानंतर 10 येते. तसंच बघा ह्या गटामध्ये, बघा ह्या गटामध्ये 16 अधिक 3 किती येते, 19 येते. आणि 19 मधनं 6 गेल्यानंतर किती येते, 19 वजा 6 13 येते. 4 मध्ये किती मिसळल्यानंतर 7 येते, तर 4 मध्ये 3 मिसळा 7 येते. आणि 7 मधनं 6 घालवल्यानंतर किती येते, 1 येतोय. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं, अधिक 3 वजा 6, अधिक 3 वजा 6, अधिक 3 वजा 6 हे प्रत्येक गटामध्ये केलेलं आहे. तसंच कुठल्या गटामध्ये येणार आता आपण बघूया. मी इथं ह्यो बघा हे लिहून घेतो, इथं लिहून घेतो बघा. माझ्या डोक्याच्या वर बघा टी, डब्ल्यू आणि आर. टी चा नंबर किती आहे, 20 आहे. डब्ल्यू चा नंबर किती आहे, 23 आहे. आणि आर चा नंबर किती आहे, 18 आहे. 20 आणि 23 मध्ये फरक 3चा आहे, ठीक आहे. आणि 23 आणि 18 मध्ये कितीचा फरक आहे, 23 मधनं किती घालवल्यानंतर 18 येते, तर 23 मधनं 5 गेल्यानंतर 18 येते.
आपल्याला काय पाहिजे +3 + 6 बघा +3 + 6 इथं +3 केले खरं -5 केले त्यामुळे TWR हे येणार नाही. त्यानंतर काय बघा हा पर्याय बघूया कुठला WZ काय बघा T आता WZT W चा नंबर किती आहे 23 आहे Z चा नंबर किती आहे 26 आहे आणि T चा नंबर किती आहे 20 आहे. तर ह्याच्यात ह्या दोघांचा फरक काढल्यानंतर 23 मध्ये +3 केल्यानंतर 26 येते आणि 26 मधनं किती घालवल्यानंतर 20 येते तर 26 मधनं -6 केल्यानंतर 20 येते. म्हणजे हेच आपला तर पॅटर्न आहे +3 - 6 आणि याचं बरोबर उत्तर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आहे. बघा प्रत्येक गटाला जे म्हणजे आपण नंबर देतोय अनुक्रमांक देतोय प्रत्येक गटातील अक्षरांना ते त्यांचा फरक काढल्यानंतर +3 - 6 आला पाहिजे +3 - 6 आला पाहिजे आणि हा कुठे येतोय WZT ला येतोय. त्यानंतर आता हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 4 सोडूया. त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतोय हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर त्याला लाईक सुद्धा द्या. त्याच पद्धतीने कमेंट सुद्धा करा. कारण ह्या लेक्चरच्या शेवटी मी काय करणार आहे टेस्ट तुमची घेणार आहे. त्या टेस्टची जी उत्तर आहेत ती मला उत्तरं कमेंटमध्ये तुम्ही द्या. आणि त्याच पद्धतीनं मी काय बघा खाली जे लेक्चर असते तुम्ही व्हिडिओ बघता त्याच्या खाली डिस्क्रिप्शन असते. त्या डिस्क्रिप्शन मध्ये मी टेलिग्रामची लिंक देणार आहे. कुठली लिंक देणार आहे टेलिग्रामची. त्या टेलिग्रामच्या लिंकला तुम्ही काय करा क्लिक करा आणि त्या ग्रुपशी तुम्ही जोडा. म्हणजे काय करणार ही जी तुमची आज मी हे घ्यालोय ह्याची पीडीएफ मी तुम्हाला तिथं देतो. ह्याची पीडीएफ काय तुम्हाला देतो म्हणजे हे क्वेश्चन तुम्हाला तिथं पीडीएफच्या रूपामध्ये मिळतील. तसंच आणि काही तुमचे डाऊट असतील त्याचे सुद्धा डाऊट तुमचे तिथे क्लिअर केले जातील. कुणाला बाबा कुठला क्वेश्चन सुटत नसेल तर तो क्वेश्चन तिथे तुम्ही टाकायचा आणि नवीन नवीन एनएमएमएस विषयी जी अपडेट असेल ती अपडेट सुद्धा त्या ग्रुपवरती तुम्हाला मिळेल. तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या ग्रुपला काय करा लिंक करा. तर हा 4था प्रश्न आपण हा 4था प्रश्न आता इथं सोडूया. बघा प्रश्न क्रमांक 4 काय आहे तो काय दिलंय पहिल्या गटामध्ये काय दिलेलं आहे KGA त्यानंतर दुसरा गट काय दिलाय JFG आणि तिसरा गट दिलाय MJH. के चा नंबर किती असतोय के चा नंबर 11 किंग्ज 11 पंजाब जी चा नंबर 7 ए चा नंबर 1 जी चा नंबर किती आहे 10 आहे एफ चा नंबर 6 आहे जी चा नंबर 7 आहे एम चा नंबर 13 मै 13 हिरो जे चा नंबर 10 आणि एच चा नंबर 8 आहे. आता इथं करायचं काय बघा आता इथं करायचं काय तर इथं जर फरक काढला 11 आणि 7 मध्ये 11तून किती बाबा फरक किती राहतो तर 4 आणि 7 मधनं 1 गेल्यानंतर 6 राहते. ह्या दोघांच्यातला फरक 10 मधनं 6 गेले की 4 राहते आणि 6 मधनं 7 गेले की 1 राहते आणि नंतर 13तून 10 गेले की किती राहते 3 राहते आणि 10तून 8 गेले की 2 राहते. खाली बघा फरक काय तुम्हाला काय बघा व्यवस्थित आलं नाहीत समान फरक आलेले नाहीत. फरकांचे जे फरक काढलेले आहेत ते म्हणजे जे तुम्ही अक्षरांचे नंबर दिलेत त्यांचे जे फरक काढलेत ते फरक काय समान आलेले नाहीत. मग आता काय करायला पाहिजे इथं तर आता इथं दुसरं लॉजिक वापरायला पाहिजे. बघा यांची आपण बेरीज करूया 11 + 7 + 1 11 आणि 7 किती झालं 18 18 आणि 1 किती झालं 19 यांची बेरीज झाली 19. त्यानंतर यांची बेरीज करूया 10 + 6 + 7 10 आणि 6 16 आणि 16 आणि 7 किती होते 23 बेरीज किती आली 23. त्यानंतर ह्यांची बेरीज करा 13 + 10 + 8 13 आणि 10 23 आणि 23 आणि 8 किती आलं 31 23 आणि 8 किती झालं 31. जर बघायला गेलं हे 19 हे 23 आणि ही 31 ह्या काय ह्या सर्वच्या सर्व मूळ संख्या आहेत. ह्या सर्वच्या सर्व मूळ संख्या आहेत. मूळ संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येला त्याच संख्येला आणि 1 न भाग जातोय इतर कुठल्याही संख्येनं भाग जाणार नाही तिला मूळ संख्या असं म्हणायचं. म्हणजे 19 ला फक्त 1 न आणि 19 नच भाग जातोय अशा दोनच संख्येनं त्यांना भाग जातोय इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही त्यामुळे 19 ही मूळ संख्या झाली. तशीच 23 ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि 31 ही सुद्धा मूळ संख्या आहे. मग आपल्याला आता बघा प्रत्येक इथं गट घेतला पाहिजे. आपण पहिला ऑप्शन त्याचा गट बघा ORU त्याचे आपण नंबर टाकलं पाहिजे 15 18 आणि यू चा नंबर किती आहे 21 यांची बेरीज आपल्याला केली पाहिजे. ती बेरीज किती येते बघा 1 आणि 8 9 9 आणि 5 14 त्यानंतर हाच्याला 1 2 3 4 5 54 बेरीज येते. 54 ही काय मूळ संख्या नाही त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन गेला. त्यानंतर PMF खाली लिहून घ्या PMF
ओके, मी इथं मला जागा नाही म्हणून मी इथं लिहून घेत आहे, तुम्ही समजून घ्या. पीएमएफ, पी चा नंबर 16, एम चा नंबर 13, एफ चा नंबर 6, यांची बेरीज करायची. यांची बेरीज किती येते? तर 6 आणि 6 12, 12 आणि 3 किती झालं? 15, हाच्याला 1. नंतर इथे बेरीज किती येते? 35, आणि 35 ही सुद्धा मूळ संख्या नाही, त्यामुळे ह्यो सुद्धा ऑप्शन गेला. त्यामुळे ह्यो सुद्धा ऑप्शन निघून गेलेला आहे. आणि त्यानंतर काय बघा, आर एम एल. आर चा नंबर किती असतोय? मी इथं देतो बघा, इथं आर एम एल. आर चा नंबर किती झाला? 18, एम चा नंबर 13 आणि एल चा नंबर 12. आणि याची बेरीज किती येते बघा? 2, 8 आणि 3 11 आणि 2 बघा 3, आणि काय बघा इथे 43. म्हणजे 43 ही मूळ संख्या आहे. बघा, हा जो गट आहे त्यांना मी जे त्यातील जे अक्षर आहेत त्या अक्षरांचा नंबर आणि त्या नंबरची बेरीज केल्यानंतर ते किती येते? 43. 43 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे हेच त्याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न कशा पद्धतीने सोडवलाय बघा, असं फास्ट तुम्हाला जमलं पाहिजे. तुम्ही बघा काय केलं पाहिजे, तुम्ही जे गट असतात त्या गटांना नंबर सुद्धा दिलं पाहिजे. गट असतात त्या गटातील अक्षरांना नंबर दिलं पाहिजे, त्या नंबरची बेरीज केली पाहिजे. त्यानंतर लॉजिक ओळखलं पाहिजे. त्यानंतर ऑप्शन मध्ये जाऊन परत आणि जे गट दिलेले असतात त्यातील अक्षरांना नंबर द्यायला पाहिजे, त्यांची बेरीज करायला पाहिजे आणि कुठलं जुळतंय ते ओळखायला पाहिजे. इतकी फास्ट प्रोसेस झाली पाहिजे. हे प्रश्न तुम्हाला समजला असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा बघा. प्रश्न क्रमांक 5वा कशा पद्धतीने सोडवायचा तो बघा. याच्यामध्ये पहिला गट दिलाय काय? बी वाय एक्स. दुसरा गट दिलेला आहे जी टी एस आणि तिसरा गट दिलेला आहे डी डब्ल्यू व्ही. जरा बघा या एबीसीडी कडे लक्ष द्या. बी वाय एक्स, इथं तुम्हाला इथं बी दिसत असेल, बी हे बी दिसते. इथं खाली बघा, इथं वाय दिसते आणि इकडे बघा एक्स दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं एल शेपची आकृती तयार होते. जी टी एस, जी इथं दिसते, इथं जी, इथं टी दिसते आणि इथं एस दिसते. अशा पद्धतीनं एल आकृती तयार होते. आणि इथं सुद्धा डी, डी कुठं आहे बघा, इथं आहे, इथं डी आहे, इथं डब्ल्यू आहे आणि इथं व्ही आहे. अशा पद्धतीने एल प्रकारची आकृती तयार होते. हे आपल्याला वरच्या गटाकडून समजलं. तसंच कुठल्या ऑप्शनची बाबा तयार होते बघूया एल आकृती? वाय सी एक्स. वाय सी एक्स ची तर तयार होत नाही, कारण बघा वाय असा खाली आहे, इकडे खाली बघा, मी पेन चेंज करतो. वाय बघा इथं असं खाली आहे, सी तर वरती आहे आणि एक्स असा बघा खाली आहे. अशी एल आकृती काय तयार होत नाही. जे क्यू पी, जे क्यू पी, जे क्यू पी, जे इथं आहे, क्यू इथं आहे, पी इथं आहे आणि ह्यांची एल आकृती तयार होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हे प्रश्न फक्त तुम्ही डोळ्यांनी बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला सुटतात. पेन आणि पेपरची हात लावायची सुद्धा गरज नाही. खरं त्याच्यासाठी तुमचा काय पाहिजे? सराव, प्रॅक्टिस महत्वाचा आहे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही पेन आणि पेपरचा हात पण लावायचा नाही, फक्त डोळ्यांनी बघायचं नेमकं बाबा इथं येईल, इथं बाबा दुसऱ्या गटामध्ये पण येईल, तिसऱ्या गटामध्ये पण येईल झालेला आहे. मग खाली ऑप्शन मध्ये कुठल्या गटामध्ये येईल येतोय ते असं फक्त डोळ्यांनी बघितल्यानंतर सुद्धा सुटते. खरं त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्वाचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा हा कशा पद्धतीने सोडवायचा तो बघा. 6वा प्रश्न काय दिलाय? पहिला गट पी टी एल, दुसरा गट एल पी एच आणि तिसरा गट एफ जे बी. पी चा नंबर किती आहे? पी 16, पी फॉर प्रिन्स. टी चा नंबर किती? 20, T20 स्पर्धा असते, T20 मॅच, त्याच्यावर टी चा नंबर किती आहे? 20 आहे. एल चा नंबर किती आहे? 12 आहे. एल चा नंबर, त्यानंतर दुसरा गट बघा, या दुसऱ्या गटामध्ये एल चा नंबर 12, पी चा नंबर 16, एच चा नंबर 8, एफ चा नंबर किती आहे? एफ चा नंबर 6 आहे, जे चा नंबर 10 आहे आणि बी चा नंबर 2 आहे. हे नंबर मला कसं पाठ झालेले आहेत? कारण मी ती ट्रिक्स बघितलेली आहे, ट्रिक्स वारंवार वापरलेले आहेत, त्यामुळे मला हे नंबर पाठ झालेले आहेत. तसेच तुम्ही सुद्धा हे नंबर पाठ करा, काही अवघड नाही. तर आता बघायला गेलं, पहिला गट बघा, ह्यो पी टी एल हा गट दिसतोय आणि त्याच्या खाली त्याच्याकडे बघायचं, म्हणजे बघायचं कोणाकडे? खाली जे नंबर दिलेत ना त्यांचे, त्याच्याकडे बघा. 16 आणि 20 मध्ये फरक कितीचा आहे रे? तर ह्या 16 आणि 20 मध्ये फरक कितीचा आहे? तर 16 आणि 20 मध्ये +4 चा फरक आहे. आणि 20 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे? 20 मधनं 8 गेल्यानंतर 12 राहते, बरोबर आहे. तसंच दुसरा गट बघा, 12 आणि 16 मध्ये, 12 मध्ये +4 केल्यानंतर 16 येते आणि 16 मधनं -8 घालवल्यानंतर 8 येते. 16तनं 8 गेल्यानंतर 8 राहते. हे बघा तिसऱ्या गटाकडे बघा, 6 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे? 6 आणि 10 मध्ये 6 मध्ये 4 मिसळल्यानंतर 10 येते आणि 10 मधनं जर 8 घालवलं तर हे 2 येते. म्हणजे बघा, आपण प्रत्येक गटातील अक्षरांना नंबर दिल्यानंतर त्यांचे जे फरक काढतोय ते फरक किती आला पाहिजे? तर +4
वजा 8, +4 आला पाहिजे, +4 आला पाहिजे. मग अशा पद्धतीचं कुठल्या ऑप्शन मध्ये येते बघूया आपण. हे आरबीपी, मी इथं आरबीपी लिहून घेतो बघा, आरव्हीपी. आर चा नंबर 18 आहे, व्ही चा नंबर किती आहे, व्ही चा नंबर 22 आहे आणि पी चा नंबर किती आहे, 16 आहे. तर 18 मधनं मी बघा 18 मध्ये काय होते, 18 मध्ये 4 मिसळल्यानंतर 22 येते. खरं 22 मधनं बघा, 18 मध्ये तुम्ही +4 केलं की 22 येते, परंतु 22 मधनं 6 घालवल्यानंतर 16 येते. आपलं काय आलं पाहिजे, +4 + 8, +4 + 8. त्यामुळे पहिला ऑप्शन निघून गेला. आता दुसरा ऑप्शन काय आहे, TXP. टी चा नंबर 20 आहे, एक्स चा नंबर किती आहे, 24 आहे आणि पी चा नंबर 16 आहे. तर 20 बघा ह्यांचा आता 20 + 4 24 येते आणि 24 मधनं किती गेल्यानंतर, तर 24 मधनं 8 गेल्यानंतर 16 येते. बरोबर आहे ना, 24 मधनं 8 गेल्यानंतर 16. म्हणजे हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. खाली चेक करायची सुद्धा गरज नाही. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न कसा आहे तो बघा. काय दिलेला आहे, पहिल्या गटामध्ये डीएम दिलेला आहे, दुसऱ्या गटामध्ये पीए दिलेला आहे आणि तिसऱ्या गटामध्ये ईएल दिलेला आहे. डीएम आता बघा आपण बघूया डीएम कुठं आहे, डी चा क्रमांक किती आहे हो, तर डी चा क्रमांक 4 आहे. बरोबर आहे. एम चा क्रमांक 13 आहे, मै 13 हिरो. त्यानंतर ह्या पी चा नंबर किती आहे, पी चा नंबर 16, ए चा नंबर 1, ई चा नंबर 5 आणि एल चा नंबर 12. हे मी पहिल्यांदा नंबर दिले. आता बघा आपण काय लिंक लागते, काय लॉजिक लागते ते बघूया. आपण बघा पहिला गट आणि पहिल्या गटामध्ये जे अक्षर आहेत त्यांना नंबर दिलेले आहेत आणि त्या नंबरची बेरीज करूया, 4 आणि 13 ची. 4 अधिक 13 यांची जर बेरीज केली किती येते, 13 आणि 4 17, बेरीज आली 17. त्यानंतर दुसरा गट बघा, दुसऱ्या गटातील अक्षर आहेत ना, कुठले अक्षर, पी आणि ए, त्यांना मी नंबर दिलेले आहेत, त्यांची बेरीज करूया, 16 आणि 1 ची बेरीज ती येते 17. आणि तिसऱ्या गटामध्ये आपण 5 आणि 12 ची बेरीज करूया, 5 आणि 12 केल्यानंतर सुद्धा 17 येते. म्हणजे तुम्हाला समजलं, बेरीज 17 17 17 आली पाहिजे. मग असे कुठल्या गटामध्ये जुळते, मी तर एम चा बघा, एम चा नंबर 13 असतोय, ई चा नंबर 5 असतोय आणि 13 आणि 5 यांची जर बेरीज केली तर किती येते, 18 येते. म्हणजे पहिला ऑप्शन निघून गेला. आता दुसरा ऑप्शन बघा, के चा नंबर किती आहे, 11, किंग्स 11 पंजाब आणि एफ चा नंबर 6 आणि 11 आणि 6 यांची बेरीज करा. 11 आणि 6 किती असते, 17 आणि आपली बेरीज किती आली पाहिजे होती, 17 17 17. म्हणजे इथं सुद्धा 17 आलेली आहे. म्हणजे हा गट, म्हणजे हा ऑप्शन ह्या गटांची जुळतोय. म्हणजे हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा कशा पद्धतीने सोडवायचा तो बघा. काय दिलेला आहे, ओ आर यू. बघा दिलेला आहे, पहिल्या गटामध्ये काय दिलेलं आहे, ओ आर यू. दुसऱ्या गटामध्ये दिलेलं आहे TWZ आणि तिसऱ्या गटामध्ये दिलेलं आहे HKN. पहिल्यांदा एबीसीडी वरती नजर मारायची, कुठल्या पद्धतीचा बाबा आकृती तयार होते काय, कुठल्या पद्धतीची डायग्राम, म्हणजे कुठल्या पद्धतीचं लॉजिक लागते काय, ओ आर यू जवळ आहेत का बघा, कुठं ओ इथं आहे, नाही लागत कुठल्या पद्धतीची. मग त्याचे नंबर द्यायचे. ओ चा नंबर 15, आर चा नंबर किती आहे, 18 आहे आणि यू चा नंबर किती आहे, 21 आहे. टी चा नंबर 20 आहे, डब्ल्यू चा नंबर 23 आहे, झेड चा नंबर 26 आहे, एच चा नंबर 8 आहे, के चा नंबर 11 आहे, एन चा नंबर 14 आहे. मला हे नंबर देतानाच समजलेला आहे ह्यांच्यामध्ये काय आहे. तर ह्याच्यामध्ये जर फरक काढला की नाही 15 आणि 18 मध्ये, तर 3 चा फरक आहे, +3 चा, आणि 18 आणि 21 मध्ये सुद्धा 3 चा फरक आहे. 18 मध्ये +3 केल्यानंतर 21 येते. 20 मध्ये +3 करा, 23 येते. 23 मध्ये +3 केल्यानंतर 26 येते. 8 मध्ये +3 केल्यानंतर 11 येते. 11 मध्ये +3 केल्यानंतर 14 येते. हे मला नंबर देतानाच त्यांचं समजलेलं होतं. तर आता आपण बघूया पहिला ऑप्शन काय दिलेला आहे, CEH. CEH ला नंबर देऊया. सी चा नंबर 3, ई चा नंबर 5, एच चा नंबर 8. ह्या दोघांच्या मध्ये फरक कितीच आहे, 3 मध्ये +2 केल्यानंतर 5 येते आणि 5 मध्ये +3 केल्यानंतर 8 येते. इथं +3 आणि +3 आलं पाहिजे होतं, इथं आलंय काय, +2 आणि +3. त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला. जास्त वेळ लावायचा नाही, मी समजावून सांगायचं आहे म्हणून मी काय बघा तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगालोय. नाहीतर बघा तुम्हाला काय बघा मनातल्या मनात त्यांचा नंबर द्यायचं. दुसरा ऑप्शन काय आहे, GJN. आता जी चा नंबर किती आहे बघा, मनातल्या मनात कसं द्यायचं, मी हे ऑप्शन खाली लिहून घेतो, GJN. मनातल्या मनात म्हणजे काय, जी चा नंबर किती आहे, तर 7 आहे आणि जे चा नंबर किती आहे, 10 आहे. 7 आणि 10 मध्ये 3 चा फरक आहे आणि जे आणि एन
एनचा नंबर किती आहे 14, 10 आणि 14 मध्ये 4चा फरक आहे, म्हणजे हा ऑप्शन निघून गेला, त्याचा विचार करायचा नाही. मग त्यानंतर एन क्यू टी एनचा नंबर किती आहे 14 आहे, एनचा नंबर 14 आहे, क्यूचा नंबर 17 आहे, टीचा नंबर 20 आहे. हे मनातल्या मनात नंबर त्यांचे द्यायचे आणि प्रत्येकातला फरक काढा. 14 आणि 17 मध्ये 14 आणि 17 मध्ये 3चा फरक आहे आणि 17 मध्ये अधिक 3 केल्यानंतर 20 येते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. एवढं फास्ट आपल्याला जमलं पाहिजे. तुम्हाला हा प्रश्न सुद्धा समजलेला असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा कशा पद्धतीने सोडवायचा तो. पहिल्या गटामध्ये काय दिलंय FTH, दुसऱ्या गटामध्ये दिलंय JPL आणि तिसऱ्या गटामध्ये दिलंय DVF. पहिल्यांदा काय करायचं, एबीसीडी वरती नजर मारायची. FTH कुठे आहे बघा FTH. आता FTH कडे जर बघितलं, इथं तुम्हाला F दिसतोय, इथं तुम्हाला T दिसतोय आणि इथं तुम्हाला H दिसते. तर F कडून T असं खाली आणि T कडून H अशा पद्धतीने एक कृती तयार होते. JPL, जे बघा हित आहे, P हित आहे, L हित आहे, J कडून P आणि P कडून L, म्हणजे इथं सुद्धा अशा पद्धतीने आकृती तयार होते. आणि DVF ची सुद्धा अशा पद्धतीने आकृती झाली पाहिजे. तर होत्या काय बघूया. डी कुठं आहे, इथं V आहे आणि इथं F आहे, म्हणजे इथं सुद्धा अशी आकृती तयार होते. मग तशी कुठल्या ऑप्शनची तयार होते, जीईडी ची होते. जीईडी कुठं आहे बघूया आपण. जी कुठं आहे, जी इथं आहे. ई कुठं आहे, ई इकडे दूर आहे बघा, एक सोडून आहे आणि आकृतीचा काय संबंधच नाही, म्हणजे ऑप्शन गेला. CWE, सी कुठं आहे, सी इथं आहे, डब्ल्यू इथं आहे आणि ई कुठं आहे, इथं वरती आहे. CWE होत्या बघा, सी कडून डब्ल्यू खाली आणि डब्ल्यू कडून ई. हा, याची आकृती सुद्धा अशा पद्धतीने होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 कसा सोडवायचा तो बघा. 10वा प्रश्न बघा काय दिलंय, पहिल्या गटामध्ये CJ दिलेला आहे, दुसऱ्या गटामध्ये KF दिलेला आहे, तिसऱ्या गटामध्ये GL दिलेला आहे. C चा नंबर किती आहे 3 आहे, J चा नंबर किती आहे 10 आहे. पहिल्यांदा नंबर हे देऊन टाकायचेच किंवा एबीसीडी कडे पहिल्यांदा नंबर नजर ही मारायची. K चा नंबर किती आहे 11 आहे, F चा नंबर किती आहे 6 आहे, G चा नंबर 7 आहे, L चा नंबर 12 आहे. आता करायचं काय बघा, हे जे मी गट आहे आणि गटातील अक्षरांना जे नंबर दिल्यात त्यांची बेरीज करा. 10 आणि 3 किती झालं 13 आलं. 11 आणि 6 यांची बेरीज किती येते 17 येते आणि 7 आणि 12 यांची बेरीज करा. 12 आणि 7 किती झालं 19 झालं. 12 आणि 8 20 होते, तर 12 आणि 7 19. 13, 17 आणि 19 ह्या काय आहेत, 13, 17 आणि 19 ह्या मूळ संख्या आहेत. काय आहेत, मूळ संख्या आहेत. मग ह्या मूळ संख्या आहेत, तर मग आता बघूया की आपण HD यांना पहिला ऑप्शन बघूया. पहिला ऑप्शन काय दिसतोय H चा नंबर किती आहे 8 आहे आणि D चा नंबर किती आहे 4. 8 आणि 4 12, 12 ही काही मूळ संख्या नाही, हे ऑप्शन निघून गेला. P चा नंबर किती आहे 16, T चा नंबर 20. तर काय बघा, दोन्ही समसंख्या आणि दोन्ही समसंख्यांची बेरीज ही समसंख्याच येणार आहे आणि कुठलीही समसंख्या ही मूळ संख्या नसते. 2 सोडलं तर बघा, 2 सोडलं तर 2 ही एकमेव समसंख्या ही मूळ संख्या आहे. लक्षात ठेवा, 2 मी काय म्हणतोय, 2 ही एकमेव संख्या, एकमेव संख्या, 2 ही एकमेव संख्या ही मूळ संख्या आहे, मूळ संख्या आहे. बाकी कुठलीही समसंख्या, बाकी कुठलीही समसंख्या ही मूळ संख्या नाही. मग काय बघा, 16 आणि 20 यांची जर बेरीज केली, मग 16 सुद्धा समसंख्या आहे, 20 सुद्धा समसंख्या आहे, ह्यांची बेरीज ही समसंख्याच येणार. त्यामुळे तुम्ही बेरीज काय करूच बसू नका, ते त्याचं उत्तर नाहीच. हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणतोय मी, एवढं फास्ट तुम्हाला समजलं पाहिजे. त्यानंतर काय दिले RK, R चा नंबर 18 आहे आणि K चा नंबर 11 आहे. आता इथं तुम्ही बेरीज करा, कारण एक समसंख्या आहे आणि एक मूळ संख्या आहे आणि 18 आणि 11 यांची बेरीज येते 29 आणि 29 ही खरंच मूळ संख्या आहे, म्हणजे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. खालचं चौथं काय चेक करत बसू नका, तुमच्याकडे जर आता वेळ आहे त्यामुळे तुम्ही चेक करत बसा, खरं परीक्षेच्या वेळी ते चेक करायचं नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा कशा पद्धतीने सोडवायचा तो. पहिल्या गटामध्ये दिले KOM, दुसऱ्या गटामध्ये दिले AYC आणि तिसऱ्या गटामध्ये दिले HRJ. पहिल्यांदा एक नजर एबीसीडी कडे मारायची. तर KOM, K कुठं आहे, तर बघा मी तुम्हाला पेन चेंज करतो. K कुठं आहे, इथं आहे सा K, इथं O आहे आणि इथं M आहे, म्हणजे मगासारखाच प्रश्न आहे बघा. अशा पद्धतीनं डायग्राम तयार होते, अशा पद्धतीने आकृती येते KOM. तसे AYC, ए हित आहे, Y असं खाली आहे आणि C इथं वरती, A कडून Y, Y कडून C, AYC. त्यानंतर HRJ, H इकडं आहे, खाली R आहे, वरती J आहे, HRJ.
HRJ अशी आकृती काय बघा FTH चीच तयार झाली पाहिजे, कारण भरपूर हे प्रश्नामध्ये आलेला आहे. F इथं आहे, T इथं आहे आणि H इथं वरती आहे आणि अशी आकृती FTH चीच तयार होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा कशा पद्धतीने सोडवायचा तो बघा. 12वा प्रश्न काय दिले पहिल्या गटामध्ये IJ, दुसऱ्या गटामध्ये CP दिले आणि तिसऱ्या गटामध्ये RA दिले. जे गट आहे आणि त्या गटामध्ये जे अक्षर आहेत त्यांना नंबर दिला. I चा नंबर 9 आहे, J चा नंबर 10 आहे, C चा नंबर 3 आहे, P चा नंबर 16 आहे, R चा नंबर 18, A चा नंबर 1. यांची बेरीज करा. 9 आणि बघा 10 आणि 9 ची किती बेरीज येते 19. 3 आणि 16 ची बेरीज करा 19 आणि 18 आणि 1 ची बेरीज किती येते 19 येते. बेरीज केल्यानंतर प्रत्येकाची 19 19 19 ही सारखीच बेरीज येते. मग आता आपण इथे चेक करूया. ऑप्शन मधील जो गट आहे आणि त्या गटाला नंबर दिल्यानंतर त्यांची बेरीज केल्यानंतर 19 आली पाहिजे. O चा नंबर किती आहे बाबा? O किती असते? O 15 आणि P किती आहे 16 आणि 15 आणि 16 यांची बेरीज केल्यानंतर काय 19 येणार नाही. त्यामुळे हा ऑप्शन तरी निघून गेला. नंतर M ची काय बघा M 13 आणि F 6. 13 आणि 6 तर 13 आणि 6 या दोघांची बेरीज करा 19 येते. तर हाच त्याचं बरोबर उत्तर आहे. 13 आणि 6 यांची बेरीज किती येते 19. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13वा बघा कशा पद्धतीने सोडवायचा तो. काय दिलेला आहे ह्याच्यामध्ये तर AZCX हे पहिल्या गटामध्ये दिलेलं आहे. दुसऱ्या गटामध्ये BYDW दिलेला आहे. तिसऱ्या गटामध्ये GTIR दिलेला आहे आणि चौथ्या गटामध्ये JQLO दिलेला आहे. आता इकडे बघा पहिली नजर मी काय म्हणतोय ABCD कडे मारायची. कुठल्या पद्धतीने अशी आकृती तयार होते का ते बघायचं. AZCX A कुठं आहे इथं आहे. झेड कुठं आहे त्याच्या बरोबर खाली आहे. A च्या खाली झेड आहे, A च्या खाली झेड आहे आणि CX कुठं आहे बघा. C आणि काय बघा X. C च्या खाली X आहे म्हणजे मधली फक्त एक लेटर सोडलेलं आहे. BY हे सोडलेलं आहे. मधलं तुम्हाला हे BY दिसतंय की नाही हे सोडलेलं आहे. BY हे सोडलेलं आहे आणि CX घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं आता काय बघा दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या गट बघा BY. पेन चेंज करतो समजेल तुम्हाला. काय बघा B आणि काय बघा Y आणि काय घेतलेलं आहे DW म्हणजे बघा हा एक गट घेतलेला आहे. B च्या समोर Y आहे, D च्या समोर W आहे आणि काय बघा G एक लेटर किंवा 2 लेटर सोडून असं घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं GTIR. G कुठं आहे? G हित आहे, T हित आहे आणि I हित आहे, R हित आहे. हे असं इथं हे मधलं काय बघा H आणि S सोडलेलं आहे. त्याच पद्धतीनं JQLO. J कडून Q, J च्या खाली Q आहे, L च्या खाली O आहे आणि हे मधली KP हे लेटर सोडलेलं आहे. तसंच बघा कुठल्या ऑप्शनचं जुळते ते CXFU. आता बघा इथं जरा लक्ष द्या. CXFU इथं दिसतोय बघा हे C दिसतोय इथं C इथं X दिसतोय आणि F आणि U म्हणजे एकूण किती बघा सोडलेले आहेत यांच्यामध्ये 2 म्हणजे 4 एकूण लेटर सोडलेले आहेत. हे दिसतात काय बघा हे खाली 4 लेटर सोडलेले आहेत. तर आपल्याला फक्त 2च लेटर सोडायचे आहेत. त्यामुळे हा ऑप्शन गेला. DWSH. DW कुठं आहे? D इथं आहे, W इथं त्याच्या खाली तरी आहे आणि SH. अरे SH किती आहे? एकूण मध्ये 6 लेटर सोडलेले आहेत बघा हे 6 सगळा ग्रुप सोडलेला आहे म्हणजे हे पण निघून गेलेलं आहे. त्यानंतर EVGT. E बघा E च्या खाली V तर आहे बरोबर आहे EV आणि GT आणि GT. हिथं मात्र हे FU हे 2 लेटर सोडलेले आहेत. त्यामुळे EVGT हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा व्यवस्थितरित्या तुम्ही समजावून घ्या. तुम्हाला हा प्रश्न सुद्धा एकदम सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये वेळ अजिबात लावायचा नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14वा कशा पद्धतीने सोडवायचा तो बघा. काय दिलेला आहे? BDH दिलेला आहे बरोबर आहे. तर बघूया पहिला गट काय दिलाय BDH, दुसरा गट दिलेला आहे FLX आणि तिसरा गट दिलेला आहे EJT असा दिलेला आहे. B चा नंबर किती आहे 2, D चा नंबर किती आहे 4, H चा नंबर किती आहे 8 आहे. F चा नंबर 6 आहे, L चा नंबर 12 आहे, X चा नंबर 24 आहे. E चा नंबर 5 आहे, J चा नंबर 10 आहे, T चा नंबर 20 आहे. हे जे नंबर देताना आता समजलं असेल तुम्हाला काय ह्याच्यामध्ये लॉजिक लावलेलं आहे ते. पहिला गट बघा काय झाले 2 ची दुप्पट 4 केलेले आहे. 2 ची दुप्पट किती असते 4. बेदोनी 4 आणि 4 ची दुप्पट किती असते 8. 4 गुणिले 2 किती येते 8 येते. तसंच ह्या गटामध्ये बघा 6 ची दुप्पट किती येते 12. 6 गुणिले 2 केल्यानंतर 12 येते आणि 12 ची दुप्पट करा 24 येते. ह्या गटामध्ये बघा
5 ची दुप्पट करा 10 येते, 10 ची दुप्पट करा 20 येते. अशा पद्धतीने हे केलेलं आहे. मग हे कुठल्या गटामध्ये जुळतंय बघूया. मी इथं CIL इथं लिहून घेतोय CIL. C चा नंबर 3, I चा नंबर 9 आणि L चा नंबर 12. 3 ची दुप्पट केली तर 9 येते का? 3 ची दुप्पट किती आहे? 6 आहे. म्हणजे हा चुकून इथं बघा 3 इथं इथं 6 आलं पाहिजे होतं. खरं किती दिलेलं आहे इथं? 9 दिलेला आहे. त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला. DHP इथं बघा इथं खाली आपण DHP. D चा नंबर 4 आहे, H चा नंबर 8 आहे, P चा नंबर 16 आहे. 4 ची दुप्पट केल्यानंतर 8, 4 ची दुप्पट केल्यानंतर 8 येते आणि 8 ची दुप्पट केल्यानंतर 16 येते. बरोबर आहे का नाही? 8 ची दुप्पट केल्यानंतर 16 म्हणजे हाच ऑप्शन त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15वा कशा पद्धतीने सोडवायचा तो बघा. पहिल्या गटामध्ये BDG दिलेला आहे, दुसऱ्या गटामध्ये EJP दिलेला आहे, तिसऱ्या गटामध्ये HPY दिलेलं आहे. बी चा नंबर किती आहे बघा? 2 आहे, डी चा नंबर 4 आहे आणि जी चा नंबर 7 आहे. ई चा नंबर 5 आहे, जे चा नंबर 10, पी चा नंबर 16 आहे. एच चा नंबर 8 आहे, पी चा 16 आहे, वाय चा किती आहे? 25 आहे. आता बघूया आपण काय केलेलं आहे. 2 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? तर 2 आणि इथं अधिक 2 केलेला आहे आणि 4 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? अधिक 3 चा फरक आहे. 5 आणि 10 मध्ये 5 चा फरक आहे आणि 10 आणि 16 मध्ये अधिक 6 चा फरक आहे. 8 आणि 16 मध्ये अधिक 8 चा फरक आहे आणि 16 आणि 25 मध्ये 16 आणि काय बघा 25 मध्ये 9 चा फरक आहे. म्हणजे बघितल्यानंतर बघा लगेच लक्षात आलं पाहिजे जे आपण प्रत्येक गटातील अक्षराने जे नंबर दिलेले आहेत आणि त्या नंबरचा आपण जे फरक काढलेले आहेत खाली ते काय बघा 2 आणि 3 म्हणजे 2 नंतर 3 येतोय, 2 नंतर पुढला नंबर किती 3 आहे. तसंच इथं खाली बघा 5 नंतर पुढला नंबर किती येतोय रे? 6 येतोय आणि खाली 8 नंतर पुढचा नंबर किती येतोय? 9 येतोय. असा आहे 2 3 5 6 8 9 म्हणजे जो पण आता जर समजा तिथं 7 आला असलं तर त्याचा पुढचा नंबर किती आला पाहिजे होता? 8. बघा हे तुम्हाला समजलं असेल हे लॉजिक. तर आपण बघूया पहिला ऑप्शन काय दिलाय. सॉरी, पहिला ऑप्शन काय दिलाय? DHN. DH आणि N दिलेला आहे. डी चा नंबर किती आहे? तर डी चा नंबर 4 आहे, H चा नंबर किती आहे? 8 आहे आणि N चा नंबर 14 आहे. आता 4 आणि 8 मध्ये फरक कितीचा आहे? तर 4 चा आहे. आणि आता पुढे फरक कितीचा आला पाहिजे? 5 चा आला पाहिजे. आणि 8 आणि 14 मध्ये फरक कितीचा आहे? तर कितीचा आहे? 6 चा फरक आहे. पुढे फरक 5 चा आला पाहिजे होता. इथं जर 4 चा आलाय तर पुढे 5 चा. 4 आणि 6 चा आलाय त्यामुळे हे ऑप्शन निघून गेला. CFH. CFH. सी चा बघा नंबर किती आहे? 3 आहे. एफ चा नंबर किती आहे? 6 आहे आणि एच चा नंबर किती आहे? 8 आहे. बघा 3 आणि 6 मध्ये फरक कितीचा आहे? तर 3 आणि 6 मध्ये तुम्ही म्हणाल 3 चा फरक आहे. आणि 6 आणि 8 मध्ये आता बघा 3 चा आला इथं तर पुढे 4 चा फरक आला पाहिजे होता. 6 आणि 8 मध्ये फरक कितीचा आहे? 2 चा फरक आहे. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन चुकला. त्यानंतर ऑप्शन क्रमांक तिसरा बघा. CFJ. सी चा नंबर 3 आहे, एफ चा नंबर 6 आहे आणि जे चा नंबर किती आहे? 10 आहे. बघा 3 आणि 6 मध्ये फरक कितीचा आहे? 3 आणि 6 मध्ये 3 चा फरक आहे आणि 6 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे? 4 चा फरक आहे. म्हणजे हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा तुम्हाला खाली मी इथे लिहितो CFJ. सी चा क्रमांक 3 आहे, एफ चा क्रमांक 6 आहे आणि जे चा क्रमांक 10 आहे. 3 आणि 6 मध्ये फरक कितीचा आहे? अधिक 3 चा. आता अधिक 3 म्हणजे 3 च्या पुढे नंबर किती असतोय? 3 च्या पुढे 4 असते. मग या दोघांच्यातला फरक म्हणजे जो 6 आणि 10 मधला फरक हा 4 आला पाहिजे आणि 6 आणि 10 मध्ये 4 चाच फरक आहे. म्हणजे हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. हा सुद्धा प्रश्न कशा पद्धतीने सोडवलाय तो बघा. तुम्हाला हे लेक्चर जर समजलं असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. मी नेहमी तुम्हाला सांगतोय चॅनेलला सबस्क्राईब करा. का करा? कारण जो पण मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची लिंक सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. त्यामुळे चॅनेलला तुम्ही काय करा? लिंक म्हणजे नोटिफिकेशन मिळेल आणि नोटिफिकेशनमुळे तो व्हिडिओ तुम्ही बघाल. त्यामुळे चॅनेलला काय करा? सबस्क्राईब करा. आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. टेलिग्रामचं जे चॅनेल आहे त्या टेलिग्राम चॅनेलची काय दिलेली आहे? लिंक दिलेली आहे. त्या लिंकला सुद्धा काय करा? क्लिक करा. त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथं NMMS 2024-25 असा ग्रुप बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट NMMS च्या मिळतील. तुमचं काय डाऊट असतील म्हणजे तुम्हाला एखादा क्वेश्चन समजत नसेल, तुम्हाला एखादा गणितचा प्रश्न येत नसेल, बुद्धिमत्ताचा प्रश्न येत नसेल, ते तिथं तुम्ही टाका. भरपूर विद्यार्थी त्याच्याबरोबर जुडलेले असतील. मी सुद्धा आहे. तुमच्या प्रश्नांचं काय होईल? तर प्रश्नाचं सोल्युशन तिथं मिळून जाईल. त्याच पद्धतीने ह्याची PDF म्हणजे हे जे प्रश्न मी घेतलेले आहेत त्याचे जर तुम्ही लिहिलेले नसतील तर ह्याची PDF तुम्हाला सोल्युशन सकट आहे ती सुद्धा तुम्हाला तिथं
मिळेल. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनेलला काय करा, तिथं लिंक करा आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो. आता तुमची पुढे मी टेस्ट घेणार आहे. टेस्ट पैकी बघा, त्या टेस्टची जी उत्तरं आहेत ती उत्तरं किती बरोबर आली ती कमेंट मध्ये मला सांगायची. आणि तुम्हाला जर समजलं असेल तर मी परत आणि सांगतोय, तर तुम्ही त्याला लाईक शेअर कमेंट हे जरूर करा. पुढे तुमची टेस्ट आहे. तर क्लास 9 आधारित क्लास 9 आधारित ही तुमची टेस्ट आहे. टेस्टची जी क्वेश्चन आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ते प्रश्न तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये आणि ते प्रश्न तुम्ही सोडवा. पहिला प्रश्न दिलेला आहे. पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे, त्याचं ऑप्शन दिलेला आहे. दुसरा प्रश्न दिलेला आहे, त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. आणि तिसरा प्रश्न दिलेला आहे, त्याची ऑप्शन दिलेली आहेत. त्याची बरोबर उत्तर, योग्य उत्तर तुम्ही बघा शोधून काढा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, 5, 6. प्रश्न क्रमांक 4 लिहून घ्या, 5 लिहून घ्या आणि 6 लिहून घ्या. आणि किती प्रश्न तुम्हाला सुटतात त्याची उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. आणि परत आणि सांगतोय, तुम्ही काय करा, परत आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनेलची. टेलिग्राम चॅनेल बघा, टेलिग्राम हे ऍप आहे. हे ऍप तुम्ही गुगल प्ले स्टोर वरनं डाउनलोड करा आणि डाउनलोड झाल्यानंतर त्याची काय बघा, टेलिग्रामची जी लिंक आहे ती लिंक डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करा. ती क्लिक केल्यानंतर बरोबर तुम्ही एनएमएमएस एक्झाम 24-25 या ग्रुप वरती, चॅनेल वरती जाताय. तर नमस्कार, चला.